फॅशन डिझायनर रितू सक्सेरिया हिने आपलं ब्रायडल कलेक्शन एका वेगळ्या कारणासाठी आणि एका नवीन संकल्पनेसह समोर आणलेलं आहे। चला तर मग पाहूया कसं आहे हे ब्रायडल कलेक्शन आणि काय आहे शॉप फॉर स्माइल। जेव्हा आपण दुसऱ्यासाठी शॉपिंग करतो आणि जेव्हा ती शॉपिंग त्याला देतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो। पण असं कधी होतं का की आपण स्वतःसाठी शॉपिंग करतोय आणि त्याचा आनंद आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर बघतोय? नाही ना, पण ते शक्य आहे कारण फॅशन डिझायनर रितूने एक अशा कॉन्सेप्टमधनं आपलं डिझाईन लॉन्च केलंय आणि ते म्हणजे शॉप फॉर स्माइल। सध्या ब्रायडल सीझन सुरू होतोय आणि त्याच्यासाठीच सगळ्यांची तयारी सुरू असेल। रितूचं जे कलेक्शन आहे ते ब्रायडल स्पेशल असंच आहे। त्याची स्पेशालिटी तिची आहे एम्ब्रॉयडरी वर्क ज्याच्यात असतं, लेहंगाज, चोली हे तिची खासियत आहे आणि तेच आपण कलेक्शन इथे बघतोय। जसं की वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनचा वापर करून हे लेहंगाज डिझाईन केलेले आहेत। त्याच्यात तुम्ही बघाल तर एम्ब्रॉयडरी जी मी म्हटलेली आहे ते एम्ब्रॉयडरी वर्क ह्याच्यात खूप छान पद्धतीने तिने शोकेस केलेला आहे आणि लाईट कलर जे तुमच्या इव्हिनिंग सेशनमध्ये सुद्धा खूप लाईटच्या दृष्टीने विचार केला तर ब्राईट दिसतात असे लाईट कलर आणि ब्रायडलला सुटेबल असे सगळे डिझाईन्स तिचे आहेत। जसं की इथे तुम्ही बघाल की नेटवर एम्ब्रॉयडरी, मी परत एकदा सांगेन की एम्ब्रॉयडरीसाठी जे स्पेशालिटी तिची मानली जाते रितूची तर ती आपल्याला सगळ्या ह्या डिझाईन्समधनं दिसते आणि तिने जे हे डिझाईन तिचं लॉन्च केलेलं आहे जे शॉप फॉर स्माइल या कॉन्सेप्टमधनं, तर आपण रितूशीच बोलणार आहोत या संदर्भात। रितू, काय सांगाल शॉप फॉर स्माइल या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला का पार्टिसिपेट करावं असं वाटलं? Concept has been in my mind for past 4-5 years, but I was not getting the right, charitable institute which I would want to work with, because अभी तो बहुत सारे इंस्टीट्यूट्स हैं जिनको बहुत अच्छे स्पॉन्सर्स मिलते हैं, तो मुझे ऐसा चाहिए था जहाँ जेन्युइनली आई फील कनेक्टेड टू द चिल्ड्रन देयर। एंड शॉप फॉर स्माइल हैज़ कनेक्टेड विथ नीड फाउंडेशन। ये बच्चे हैं जो रेलवे ट्रैक्स पे रहते हैं, जिनके पेरेंट्स हैं बट उनके पास घर नहीं है और रेलवे ट्रैक्स पे रहते हैं, म्यूनसिपल कोई स्कूल में जाते हैं बट कुछ है नहीं उनके पास फैसिलिटीज़। So I thought of getting connected with Need and do a charitable cause with them. फिलहाल अभी ब्राइडल सीजन स्टार्ट हो रहा है तो कलेक्शन के बारे में क्या कहेंगे? क्या स्पेसिफिक डिमांड रहता है ब्राइडल का और क्या डिज़ाइन के बारे में क्या कहेंगे? तो अभी आपने देखो ये बहुत सॉफ्ट फ्लोई कलर्स मैंने यूज़ किया है। विंटर्स है फिर भी मैंने ऑफ बीट जाके पीचेस टू पिंक्स टू शैम्पेन्स आई यूज। ये रीज़न है कि आजकल ब्राइड दे वांट टू लुक वेरी सटल। सो अगर आप ये देखोगे आउटफिट विच इज़ वेरी प्रिटी, इट्स लाइक अ नाइस इंगेजमेंट आउटफिट। इट कैन बी ऑल्सो कि कोई अपना छोटे फंक्शन में पहनना हो। इसमें क्या है कि ब्राइड स्टैंड्स आउट, एवरीबडीज ओन पर्सनैलिटी इज सो स्ट्रॉन्ग, सो आई हैव गिवन अ सॉफ्टर कलर सो दैट इट लुक्स मच मोर एलिगेंट। सो इसीलिए ये पूरा कलेक्शन जो मैंने किया है, अगर आप ये देखोगे, दिस इज अ लेयर्ड आउटफिट विथ अ नाइस क्रिस्टल ब्लाउज। इट्स गॉट दीज बिकॉज इट्स वेरी यंग, फन and at the same time it looks dressy. Again, value of money is very important, so these are very good price range that we've created so that people don't have to think. ये एक another collection है जो मैंने लखनवी आर्ट से कराया है and it's that very vintage embroidery which has got a little badla. This is all silver and it looks very elegant but it's not very heavy, so it's very comfortable to wear them. सो थँक्यू रितू आणि शॉप फॉर स्माइल ह्याच्या कन्सेप्टबद्दल खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडूनही तुम्हाला। 5 डिसेंबरपर्यंत हा कॉन्सेप्ट घेऊन डिझाईन केलेले जे काही आउटफिट्स आहेत रितूचे ते शॉपमध्ये येऊन तुम्ही परचेस करू शकता आणि कुणाच्या तरी चेहऱ्यावर छानपैकी स्माइल आणू शकता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।